नमस्कार. काल अतिशय धक्कादायक असं विधान शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केलेलं आहे. त्यांनी स्टेटमेंट असं केलं की एकनाथ शिंदे यांच्या मार्फत उद्धव ठाकरे खंडणी गोळा करायचे. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे पैसे गोळा करायचे. उद्धव ठाकरे एका पदासाठी दोन दोन मर्सिडीज कार घ्यायचे. 2 मर्सिडीज कार असतील तर 1 पद, आणि हा सर्व पैसा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून गोळा केला जायचा. ह्या सर्व गोष्टी, ह्या तोंडामधून सर्व उलट्या आताच सुषमा नीलम गोरेंना का होत आहेत, असाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जातो. त्यांनी स्पष्ट सांगितलं की जो पैसा खंडणी गोळा करायला जायची ती एकनाथ शिंदेच्या माध्यमातून केली जायची. सध्या नीलम गोरे या एकनाथ शिंदे गटामध्ये आहेत. मग असं म्हणायचं का की एकनाथ शिंदे खंडणीखोर आहेत, एकनाथ शिंदे हप्ताखोर आहेत, एकनाथ शिंदे सुपारीबाज आहेत? नक्कीच उद्धव ठाकरे यांनी ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी सुद्धा जर का खऱ्या असतील तर त्याही गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. परंतु कोणताही पुरावा नसताना अशा पद्धतीने नीलम गोरे यांनी सर्व गोष्टी सांगितल्या. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा काही गोष्टी होत होत्या. ह्या गोष्टी जरी माणसांना संशय असला तरी सर्वच पक्ष एकामेकाची उणीधुणी सध्या काढत आहेत. आणि या उणीधुण्यातून ह्या महाराष्ट्रामध्ये हे जे सध्याचे राजकारणी आणि पुढारी हे किती नागड्या विचारायचे, हे किती अत्यंत नालायक अशा विचारसरणीचे आहेत, हे सध्या सिद्ध होत असताना दिसत आहे. एका बाजूला कोणी बलात्कार करत आहे, दुसऱ्या बाजूला कोणी शेतकऱ्यांची अनुदान लाटत आहे, तिसऱ्या बाजूला कोणी अक्षरशः गोरगरिबांचे मुर्दे पडत आहे, आणि कोणी हप्ते गोळा करत आहे, कोणी लाच गोळा करत आहे, कुणी गोविंद म्हणा, कुणी गोपाळ म्हणा, अशा पद्धतीनं कुणी लाचखोर म्हणा, कुणी बलात्कारी म्हणा, अशा पद्धतीची परिस्थिती या महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी ओढवली. तरुणांना राजकारणामध्ये जाण्यासाठी अशा पद्धतीची जर का उदाहरणं समोर बघितली तर तरुण राजकारणामध्ये कशाला जातील बरे? नीलम गोरे यांची संपत्ती सध्या 250 कोटी रुपये संपत्ती आहे, असं ऑन रेकॉर्ड 250 कोटी आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या. एखाद्या पुढारीची इतकी संपत्ती असते तर त्याच्या मागे त्याचा काळाधंदा किती असू शकतो याच सुद्धा आम्ही अनुमान लावलेलं बरं. साधी विधान परिषदेची आमदार असलेली ही गोरेबाई, हिच्याकडे इतका अमाप पैसा आला कुठून? गेल्या 24-25 वर्षामध्ये शिवसेनेमध्ये आली, स्वर्गीय बाळासाहेबांनी आसरा दिला, महिला नेतृत्व आहे म्हणून संधी दिली, शिवसेनेचं उपनेतेपद दिलं, महिला अध्यक्ष केलं, आमदार केलं, उपसभापती केलं, 4 टर्म आमदारकीच्या दिल्या, आणि त्यानंतर सुद्धा अशा पद्धतीची नमक हरावी. याच्यामध्ये बरोबर कोण आहे किंवा चूक कोण आहे हा विषय नाहीये, परंतु ज्यांनी संधी दिली, ज्याने मोठं केलं, त्यांच्यासोबत ही अशा पद्धतीनं गद्दारी करणारे, त्यांचेच माप काढणारे, हे अत्यंत कृतज्ञ अशा पद्धतीची नमुने सध्या राजकारणामध्ये असल्यामुळं जनसामान्यांचे, जनकल्याणासाठीच्या गोष्टींचे यांना काहीच पडलेलं नाही, असं सुद्धा सध्या सर्वांना प्रथमदर्शनी दिसत आहे. नीलम गोरे सध्या खऱ्या अर्थानं त्या जनमानसातून राजकारणी झालेल्याच नाही. त्यांचा कोणत्या असा प्रभाव असा विधानसभेचा मतदारसंघ नाही किंवा त्या लोकनेत्या नाहीयेत. मागच्या दारानं आमदार व्हायचं, मलिनेची पदे मिळवायची आणि पैसा कमवायचा, प्रॉपर्टी कमवायच्या, प्रॉपर्टीतून पैसा, पैशातून प्रॉपर्टी, आणि त्याच पैशातून विधान परिषदेसारख्या सीट्स मिळवायच्या आणि मलिनाची पदं मिळवायची आणि मलिना खात बसायचा. ना यांना कोणती जन विकासाचं काम जमलं, ना यांना कधी स्वतःचा एखादा विधानसभेचा मतदारसंघ बांधता आला. फक्त पैसा आणि पैशातून सत्ता यांनी भोगली आणि सध्या या दुसऱ्याकडे, सूर्याकडे तोंड करून या आग ओकण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. यांच्यामधून नवीन पॉइंट पडत चाललेले आहेत. एकत्र राजकारण करायचं, काही कालावधीमध्ये कटुता येणार आणि कटुता आल्यानंतर मात्र एकामेकांची उणीधुणी काढायची. आणि याच्यामधून एक गोष्ट सिद्ध होते की राजकारण्यांची जी काही खरं गोष्टी आहेत, राजकारण्यांचे भांडेफोड या सध्याच्या टीकेमधून होते. धनंजय मुंडेवरील कृषी घोटाळा झाला,
धनंजय मुंडेंच्या बलात्कार प्रकरण झालं, धनंजय मुंडेंचं बीडमधलं प्रकरण झालं, दादा माणिकराव होकाड यांचं सध्या कृषी घोटाळा त्या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर सध्या नीलम गोरेने असं उद्धव ठाकरेवरती टीका केली. अशा कितीतरी टीका. मध्यंतरी संजय राठोडचं प्रकरण झालं, अजित दादावरती सिंचन घोटाळ्याचा पावलं झाला. ह्याच्यामधून एक कळतंय की सर्वसामान्यांना ह्या राजकारण्यांचे खरे चेहरे पाहिल्यानंतर राजकारण आणि राजकारणाच्या माणसाविषयी जराही किंमत सर्वसामान्यांच्या मनामध्ये सध्या राहिलेली नाही इतकंच दिसतंय. आणि याच्यामधून नीलम गोरे यांच्याविषयी कुठेतरी सकारात्मकता किंवा नीलम गोरेंचं कौतुक कुणीच करत नाहीये. उलट आजपर्यंत ज्यांच्यावरती तुम्ही टीका करता त्यांच्यासोबत राजकारण केलं, त्यांच्याकडूनच तुम्ही मलिदाची पदे घेतली आणि त्यांच्यापासून तुमची कपटुता आल्यानंतर, त्यांच्यापासून तुम्ही विभक्त झाल्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती आरोप करता. यामुळे यामध्ये दुतोंडी अशा पद्धतीचे चेहरे या राजकारण्यांचे उघड झालेले आहेत. इतकंच. धन्यवाद.